ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज गुरुपौर्णिमा. हं? त्यानिमित्त मी तुमच्याशी सुसंवाद साधणार आहे. हं? प्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. हं? गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला मी काही शब्द माझे महत्वाचे सांगू इच्छितो की गुरु गुरु म्हणजे आता इतरांचं काही मला माहीत नाही, पण मला जी शिकवण झालेली हं, त्या पद्धतीने मी चालत असतो. माझ्या गुरुकडून काही मला शिकवण मिळाली आहे, त्या पद्धतीने मी पुढे ती परंपरा चालवतो. आज तुम्ही माझ्याशी जोडले गेला आहात, ते वेगळ्या नातेने, म्हणजे गुरु शिष्याचं नातं. यापूर्वीही खूप मंडळी जोडली गेलेली आहे. हं? आणि आज पण काही मंडळी जोडली आहेत. म्हणजे आज बऱ्याच मंडळीनं गुरु दीक्षा घेतली आहे. हं? गुरुमंत्र घेतला आहे. त्यांच्यासाठी आणि पूर्वीच्या मंडळींसाठीही बोलतोय मी, की मी ओंकारेश्वर चरणी, ईश्वराच्या चरणी एक प्रार्थना केली असते. तुम्हाला जेव्हा मी गुरुमंत्र देतो, शिवमंत्र देतो अथवा दत्ताजी महाराजांचा मंत्र देतो, त्यावेळेस मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की हे प्रभू, आज माझं आणि यांचं हे गुरु शिष्याचं नातं आहे, हे जोडलेलं आहे. हे नातं मी जिवंत असेपर्यंत टिकवेल. त्यांच्या प्रापंचिक जीवनामध्ये काही अडचणी येतील, त्याविषयी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करेल. आणि यांना जी सर्व काही त्यांचं आहे ते काही गोष्टी अशा असतात की काही सांगता येत नाहीत. अशा वेळी सुद्धा माझा पाठिंबा राहील, मार्गदर्शन राहील. ही त्यांच्या संसारात काही अडचणी समस्या निर्माण होतात, त्याबद्दलही मी त्यांना सहानुभूतीने मार्गदर्शन करेल. आता समोरचे समजा आता शिष्य म्हणजे जरी वयानं काही काही मंडळी मोठ्या आहेत माझ्यापेक्षाही, पण गुरुचं नातं मोठं असतं म्हणून मी त्यांना जरी वयाचा न विचार करता एक नात्याचा विचार करून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करेल. जरी त्यांनी भविष्यात मला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला, अगर काही त्यांच्या प्रापंचिक अडचणीमुळे, तरी मी तसं करणार नाही. आणि ही जो मी वसा घेतलेला आहे गुरुचा आणि शिष्याचा, ही मी कायमस्वरूपी निभवेल. अशा पद्धतीनं मी प्रार्थना केलेली असते. आणि तुमचं माझं नातं हे कायमचं जुळलेलं असतं, हे तात्पुरतं नसतं. जोपर्यंत मी म्हटलं ना की जोपर्यंत मी जिवंत आहे, ईश्वर जोपर्यंत मला ठेवतो, तोपर्यंत माझं जेव्हापर्यंत शरीर चालतं चांगलं, तोपर्यंत मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहात. हे चालणारं नातं, टिकणारं नातं.
अशा पद्धतीनं मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आता तुम्ही काय करायचं हे तुम्ही तुम्ही ठरवायचं. माझं काम आहे तुम्हाला सांगायचं. आता खूप मंडळींना शंका आहे, जर काही पत्ते वगैरे तर तुम्ही आता दीक्षा घेतलेली आहे, पण शक्यतो आपण मांसाहार वगैरे करू नये. कारण या आहारामुळे आपले विचार ही बदलतात. त्यासाठी आपल्याला आहार हे बंद करणं गरजेचं असतं आणि उपासना करावी. आज तुम्ही उपासनेकरता मंत्र घेतलेला आहे, शिवमंत्र घेतलेला आहे, गुरुमंत्र घेतलेला आहे. कारण उपासना केल्यानंतर आपल्यामध्ये एक नेमता येते. आता तुम्हाला जसं जमतील, तुमचं शरीर जसं, आता काही काही मंडळी वयस्कर पण आहेत, तुम्हाला सहन होईल असं करा. पण हा सोमवारचा उपवास असतो शिवजीचा, दत्तगुरूचा उपवास असतो गुरुवार हा. आणि आपले शिवोपासनेमध्ये शिवरात्री प्रत्येक महिन्याला येते, प्रदोष असतो, या पण उपासना करावा. प्रदोष काळात सकाळी पूजा असते, सायंकाळी पूजा असते. आणि मी जो गुरुमंत्र दिलेला आहे, शिवमंत्र दिलेला आहे, दत्तात्रय महाराजाचा जो मंत्र दिलेला आहे, या मंत्राचं पठण सकाळी देवपूजा नियमितपणे करावी आणि गुरुमंत्र, शिवमंत्र या मंत्राचं पठण करावं, जप करावा. आणि आपल्या हातून कुठलं वाईट कार्य घडू नये याची दक्षता घ्यावी. आपल्याकडून कुणाला त्रास नसावा. समोरच्यानं कितीही त्रास काही केला तरी तुम्ही शांत राहा. कारण तुम्ही ज्या ईश्वराची सेवा करतात, ज्याचा मंत्र करतात, तो ईश्वर तुमचं संरक्षण करणार आहे. तुम्हाला किती दुश्मन असतील, काही असतील, कुणी त्रास देण्याचा प्रयत्न जरी काही केला तरी ईश्वर तो बघून घेईल. समोरच्याला शिक्षा काय करायची ती करेलच. तुम्ही शांत राहा. तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहा. घाबरून जाऊ नका. ज्यावेळेस आपण जप करतो, पूजा अर्चा करतो, त्यावेळेस आपल्या सभोवताली ईश्वराचं कवच तयार होतं. त्यामुळं तुमचं संरक्षण होतं. फक्त श्रद्धेनं, विश्वासानं करावं. एवढं मी आव्हान करतो तुम्हाला. अशा पद्धतीनं आपण चालायचं. घरात आई वडील असतील तुमचे, आई वडिलांचं नियमितपणे दर्शन घ्या, त्यांचा आशीर्वाद घ्या. अगर कुठली वडीलधारी मंडळी असेल, आजी आजोबा असतील, त्यांना आदर करा, त्यांचा आदर करा, त्यांना आदराने वागवा. त्यांना त्रास होईल असं वागू नका. तुम्ही व्यसन करत असताल तर व्यसन सोडून द्या. तुम्ही माणूस म्हणून चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. होता येईल तेवढं आपल्या घरामध्ये वातावरण शांत ठेवा. घरामधील वातावरण खराब असल्यानंतर आपली लक्ष्मी टिकत नाही, पैसा टिकत नाही. महिलांना बी सांगतो, स्वयंपाक करताना मन स्थिर ठेवा. आणि वडीलधारी मंडळीत तुम्हाला जरी सांगितलं असलं की तुमच्या छोट्याने तुमचं हे करा, पण तुम्ही सुद्धा जरा मनावर कंट्रोल ठेवून घरच्या लोकांना आपला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण आज गुरु म्हणून तुम्ही माझा स्वीकार केलाय, शिष्य म्हणून मी तुमचा स्वीकार केलेला आहे. या नात्यामुळे मला हे तुम्हाला सांगावं वाटतं. जरी तुम्हाला आता नाही समजलं तरी भविष्यात तुम्हाला काही अडचण आली, काही आले, अगर काही वाटलं बोलावंसं तर बोला.
मला जसा वेळ भेटतो तसं मी तुम्हाला सांगत जाईन. हं? होता येईल तेवढं तुम्ही जास्त संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. नियमितपणे जी का मी गुरुमंत्राचे ही मॅसेज करतो, अगर त्याला रिप्लाय द्या. पाहिलं म्हणजे मला वाटावं. मी तर माझं काम करत असतो, पण तुम्ही तुमचं काम करा. दुर्लक्ष करू नका, कारण ते तुमच्या नावाने सिद्ध केलेले मंत्र असतात आणि त्या मंत्रामुळे तुमच्या समस्या दूर होतात, एवढं लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं तुम्ही वागा. काही अजून जरी अडचण वाटली, काही शंका वाटल्या, तरी मला सांगत राहा. आता परत एकदा मी आता जास्त वेळ घेत नाही. आज अजून दिवसभर काही दीक्षा द्यायच्यात, पूजा आहेत. जरी माझा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल कुणाला, तरी तुम्ही मला फोन करा, मेसेज करा, मी तुम्हाला अजून सांगेल. बऱ्याच गोष्टी काही बोलायसारख्या असतात, पण यावेळी बोलायसारखं नाही सध्या. मला वेळ कमी जरा. त्यामुळेच मी हे कार्यक्रम इथेच थांबवतो. आणि तुम्हाला परत एकदा गुरुपौर्णिमेच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो आणि खूप खूप आशीर्वाद देतो. तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहो. तुमच्या काही समस्या असत्या त्या दूर व्हाव्या. तुम्ही का कर्जबाजारी काय असेल, काही असेल तुमची अडचण, त्या दूर व्हाव्या अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करून मी थांबतो. तर ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.